योग करणारे, योगाभ्यासी, योगसाधक ह्यांना एक मौलिक अशी माहिती असावी लागते की मन आणि चित्त यात फरक काय. योग चित्तवृत्ती निरोधः अशी व्याख्या जर योग मनोवृत्ती निरोधः असे केले तर काय फरक पडणार आहे. कारण सामान्यतः मन म्हणजे चित्त आणि चित्त म्हणजे मन अशी एक कल्पना आहे. ती निदान योगसाधक, योगाभ्यासी, योगशिक्षक यांच्यामध्ये ती गैरसमजूत असू नये यासाठी थोडा खुलासा. माणूस जन्माला येतो त्यावेळेला तो शरीर आणि मनानिशी जन्माला येतो. शरीर मन उभयात्मकतेनं माणसाचा जन्म होतो आणि माणसाचा मृत्यू त्याच उभयात्मकतेनं होतो. जन्माला येतं ते शरीर आणि मन आणि मृत्यूला जातं ते पण शरीर आणि मन. म्हणजे एका जीवनकालासाठी शरीर आणि मन ह्या दोघांचं एक अस्तित्व म्हणजे जीवनाच्या दोन त्या बाजू आहेत. नाण्याच्या दोन बाजू असतात तसं या जीवनाच्या दोन बाजू आहेत. जन्मानिशी येतात, मृत्यूनिशी जातात. मग मृत्यूनिशी जातं ते मन जे जन्मानिशी आलेलं असतं. तर हे झालं ही मनाची व्याख्या. तर आता आपण चित्त म्हणजे काय समजून घेऊया. चित्त म्हणजे मन नव्हे आणि मन म्हणजे चित्त नव्हे. चित्त ही एक व्यापक संकल्पना आहे ज्याला कुठल्याही दुसऱ्या भाषेत शब्द नाही. मग चित्त म्हणजे काय की अनादिकालापासून आपण अस्तित्वात आहोत. कुठल्या तरी जीवयोनीशी निगडीत आपलं अस्तित्व हे अनादिकालापासून चालू आहे. 84 लाख योनींमधनं आपण प्रवास करून आलो असं सर्वसामान्य माणूस आज त्याच्या जाणीवेत आहे. तसंच आपण मृत्यूत्तर कर्मवशात आपला प्रवास चालू राहणार आहे. तर हा जो जीवनांचा प्रवास आहे, अनेक जीवनांचा प्रवास आहे. आपण शरीर आणि मन या दोघांच्या सहयोगानं आपण अस्तित्वात येत असतो. जन्माला येतो आणि मृत्यूला जातो. पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मृत्यूकडे जातो. तर हा जो अनादि प्रवास करणारा जो घटक आहे ते शरीर काही जात नाही. शरीर आपण इथं सोडून जातो आणि वेगवेगळी शरीर आपण धारण करत असतो. जसं की तेच सांगितलं आहे की आपण वस्त्र बदलल्यासारखे शरीर बदलत असतो. मग हे मन म्हणून जो भाग आहे त्या जीवनाच्या अस्तित्वाचा त्याचा एक अनादिकालापासून अनंत कालापर्यंतचा एक प्रवास आहे. म्हणजे मोक्ष होईपर्यंत हा प्रवास चालू राहणार आहे. तर ते जे मन आहे त्याला चित्त म्हणतात. एका जीवनासाठी असलेलं जे मन ते आपण त्याला मन म्हणून ओळखतो. पण अनादिकालापासून अनंत कालापर्यंत जो प्रवास चालणार आहे त्यामध्ये जी आपली साथसंगत देणारं जे मन शरीरासहित असतं ते मन म्हणजे चित्त. आपण 84 लाख योनीमधनं गेलेलो आहोत आणि जाणार आहोत. म्हणजे आपल्यामध्ये किती प्रकारची मनं असतील बघा. प्रत्येक जीवजातीला त्याचं मन आहे. मग ती मनं आपल्यामध्ये असतात आणि आगामी कालामध्ये आपण ज्या ज्या योनीमध्ये जाणार आहोत त्या योनीमध्ये आपण त्या योनीची मनं घेऊन जाणार आहोत. त्यामुळे त्याला चित्त अशी संकल्पना अध्यात्मात आहे. योगात ती स्पष्टपणे मांडलेली आहे. तर चित्त म्हणजे मन नव्हे, मन म्हणजे चित्त नव्हे. हे निदान योगसाधकांनी समजून घेतलं पाहिजे, योगाभ्यासीने समजून घेतलं पाहिजे. आज योगशिक्षक नावाची एक जात आहे.
त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आज केवळ योग करणारे नाहीत, तर त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात योग शिकवणारे आहेत. काही प्रमाणात योगाचे अभ्यासी आहेत, योगशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत, योगाचा अभ्यास करणारे आहेत, योग विषयात जिज्ञासा ठेवून असणारे आहेत. ह्यांना हे अत्यंत आवश्यक आहे की मन म्हणजे चित्त नाही, चित्त म्हणजे मन नाही. मन हा चित्ताचा अंश आहे आणि चित्त हा अंशी आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार.